शेजारच्याच आहे शेजारच्या शेजारच्यांचा आहे. अरे ए पागल अरे बांधकाम माझ्या खर्चाने केलंय, सातबारा दुसऱ्याच्या नावाने काढतो. अरे आपला हे फॉल्टी पीस मध्ये झालंय. मग हा होता कुठे एवढा वेळ? मम्मी तू मला त्या टेम्पोत का कोंडून आलीस? टेम्पोत कोंडून आलीस? हो. पोराला टेम्पोत कोंडून आलीस तू? मी एक मिनिट टेम्पो मध्ये कोंडलं तुम्ही या लहान मुलाला का? मला वाटतं हे अपहरण आहे. हरण कुठला आला? हरण ससा पण याच्यापेक्षा मोठा राहते. मुलाचं मग नाव काय ठेवलं तुम्ही? याचं नाव वेधशाळा आहे सर. वेधशाळा? वेधशाळा टरमळे. वेधशाळा का नाव ठेवलंय? ह्याच्या जन्माच्या वेळी सगळे अंदाज चुकले आमचे वेधशाळेसारखे. अरे या कोण सासूबाई का? नमस्कार. नमस्कार. कशा आहात तुम्ही? म्हणजे असू दे मोठा राहू दे. मी हिची सासू. वा. गाराबाई टरमळे. कुठे ते शूट कॅमेरा कुठे तो? आहे सगळीकडे कॅमेरा आहेत, समोर बघून बोलायचं. हा बिंदास बोलायचं. हा नमस्कार. मी हिची सासू गाराबाई टरमळे. माझ्याकडे 4 गाई, 2 म्हशी, 4 बकऱ्या होत्या. पण कसे कष्ट काढलेत ह्या पोराला वाढवताना. आजी एवढी स्टोरी नाही सांगायची टीव्हीवर. छोटं बोलायचं असतं. हो का? बरं तुम्ही गप्प बसा ना. स्वतः कशाला सांगताय? एंट्री कॅन्सल होईल ना. मी बोलणार आहे. आई तू चुपस ना. तू काय प्रॉब्लेम आहे तुला? चुपस ना. माझी बायको आहे ना ती. चुपस ना तू. बायकोचं कौतुक तुला. बायकोचं कौतुक. मी एवढ्या कष्टाने वाढवलं त्याचं काय नाही. बैल झालाय तिचा. हिच्या तर ना सासू सुनेचं प्रेम. सेल्फी काढूया सासूबाई. सेल्फी इथं बघा. सेल्फी 1 2 3 आलाच नाही. परत करा. 1 2 3 आलाच नाही. अरे बास त्या जातील आता. छान. आजी तुम्ही शांत व्हा, नंतर आपण बोलूया. तुमचा ऑलरेडी एक पाय तिकडे आहे ना, मग कशाला तुम्ही इकडे जाताय आता? आता आपण सरळ कार्यक्रमाला सुरुवात करूयात. भांडणं नको. तर आमच्याकडे 3 राऊंड असतात सर. बरं केलं तुम्ही 3 राऊंड ठेवले. का? एका राऊंडने माझं काहीच नाही होत. खेळातले 3 राऊंड आहेत. हा, तर पहिला राऊंड आहे जनरल नॉलेज, ज्याच्यामध्ये मी दोन्ही फॅमिलीजना प्रश्न विचारणार आणि ज्या वहिनी छान उत्तर देणार आहेत त्यांना अर्थातच मिळणार आहे मार्क. आणि त्या मार्कांमधून नंतर ठरवू आपण की कोणाला मिळणार आहे जास्त मार्क्स. आणि त्याच्यातून ठरणार आहे कोणाला मिळणार आहे पैठणी. ओके, तर सुरुवात करूयात स्वारगेट फॅमिली बसून. स्वारगेट वहिनी, मला तुम्हाला विचारायचा आहे प्रश्न. जनरल नॉलेजचा प्रश्न आहे. मला सांगा, ताजमहाल कोणी बनवला? मी. तुम्ही? हो, घरी बसून काडपेट्यांचा बनवला आणि शोकेश मध्ये ठेवला. तो ताजमहाल आहे. हो. मी मित्रांना बदक म्हणून दाखवत होतो. वहिनी, उत्तर चुकलेलं आहे, त्यामुळे मी मार्क्स नाही देऊ. नाही, माझं उत्तर बरोबर आहे. मुळात तुमचा प्रश्नच चुकलेला आहे. कसा काय? तुम्ही काय विचारलं? ताजमहाल कोणी बनवला? तर मी बनवला. आग्र्याचा ताजमहाल कोणी बनवला असं विचारलं का? विचारलं का? मला सांगा तुम्ही. नाही, ऐका ना. मग आग्र्याचं म्हणायचं कोण? मी म्हणणार का? माझा बाप येऊन म्हणणार आहे? सांगा मला. नाही, माझं उत्तर बरोबर आहे. मला मार्क
मिळालेच पाहिजेत, नाहीतर कायद्याच्या अधिकाराखाली मी तुम्हाला ना कुठल्या कायद्याच्या अधिकाराखाली? हा माहितीच्या कळलं का? मला मार्क मिळाले पाहिजे, कायद्याने राहते मी, लक्षात ठेवा. तू जरा शांत बस. बघा तुम्ही अशा धमक्या नाही देऊ शकत कार्यक्रमात. माहितीच्या अधिकाराखाली तुम्ही नाही केस करू शकत. नाही नाही ती करूच शकते अशी केस. का? मागच्या महिन्यात माझ्यावर पण केली माहितीच्या अधिकाराखाली तिने केस. कसली माहिती पाहिजे होती? टीव्हीचा रिमोट मी कुठे लपवला याची. एवढ्याशा गोष्टीवरून केस केले? हो. मला माफ करा, मी मार्क देतो तुम्हाला. हा, आता मी यांच्याकडे जातो. तर आता मी येणार आहे टरमळे फॅमिलीकडे. तर म्हणे अजून जिंकलेले नाहीये तुम्ही. अरे सॉरी. हा, तर वहिनी तुम्हाला मी प्रश्न आता विचारणार आहे. एक सांस्कृतिक प्रश्न विचारतो. मला सांगा, लग्न झालेल्या स्त्रिया आपल्या भांगेत कुंकू का लावतात? हा, कारण माणसांना कळलं पाहिजे की ज्या प्लॉटवर त्यांची नजर आहे त्या प्लॉटचं भूमिपूजन ऑलरेडी झालेलं आहे. गपाचा काय वा? हो, असं काही टीव्हीवर बोलू नका, लोक मला मारतील. लोक आता आपण पुढच्या राऊंडकडे जाऊयात. हा आता राऊंड इकडे संपवतोय मी. पुढच्या राऊंडची गंमत आहे चर्चा, ज्याच्यामध्ये आम्ही फॅमिलीजची चर्चा करणार आहोत की एकमेकांचं रिलेशन कसं आहे, कसं जमलं यांचं, हे मला विचारायचंय. स्वारगेट फॅमिली, तुमच्याकडे मला यायचंय. मला विचारायचंय तुमचं कुठे जमलं? कुठे जमलंय अजून आमचं? कुठे जमलंय? आता एक जरी केस कळला तर घटस्फोट घेईन मी. अगं मग आधी नाही का सांगायचं? मी किती वर्ष हे जपून ठेवले. मी काय विचारलं की तुमची भेट कुठे झाली पहिल्यांदा? पहिली भेट आमची बघा बसमध्ये झाली. अच्छा, हो, वा. हे लेडीज सीटवर बसले होते. मी यांना म्हटलं उठा, ही महिलांसाठी सीट आहे. हा, मग मग मी म्हणालो मी सुद्धा महिलांसाठीच आहे. मग मी यांना शिक्षा दिली. काय शिक्षा दिली? हिने माझ्याबरोबर लग्न केलं, त्याची जन्मठेप मी अजून भोगतोय. घटस्फोट घटस्फोट घटस्फोट. मी असं काहीही करणार नाही जेणेकरून तुम्हाला आनंद होईल. बरं ठीक आहे, तुमची ही वेगळी लव्ह स्टोरी मला कळली. ठीक आहे, संपले विनोद, त्यातले ठेवा. तर आता मला यायचंय टरमळे फॅमिलीकडे. अहो तुम्ही मला उचला ना. तुला मग हिला कोण उचलणार? त्यांना देवच उचली. भांडणं करू नका. मला विचारायचं आहे वहिनी तुम्हाला की तुमचं अरेंज की लव्ह? बटरस्कॉच. आणि तुम्हाला? मला नुसती स्कॉच. हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.